राम राम मंडळी. आपल्या निफ्टीच्या विकली अनालिसिस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जो वीक आता संपला म्हणजे 24/10/2025 रोजी, त्याच्यात विकली चार्टवर मोठी ग्रीन कॅन्डल बुलिश निफ्टीने टाकलेली आहे. आणि तुम्ही जर का गंमत बघितली तर मागच्या 3 कॅन्डलचा जो साईज आहे तो चंद्राच्या कलेप्रमाणे दर वीकला वाढतोय. कॅन्डल जवळजवळ आता पूर्णपणे आपल्या चॅनलमध्ये आलेली आहे, थोडंसं खाली बाकी आहे. आणि ओव्हरऑल विकली चार्टवर उत्तम प्रकारची तेजी दिसत आहे. म्हणजे जे मी जवळजवळ 2-3 आठवड्यापूर्वी किंवा 4 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं, हा लो ते हा हाय ही जी गॅप आहे ती आपल्याला ह्या लो पासून पुढं मिळण्याची शक्यता आहे. ते किती जाते टार्गेट काय ते आपलं मागं बोलून झालेलं आहे. पण डेली चार्टवर जर का बघितलं तर त्यांनी शुक्रवारच्या दिवशी डोजी टाकलेला आहे. तोपर्यंत सगळ्या बुलिश कॅन्डल होत्या. आता हा जो डोजी आहे याचा अर्थ करेक्शन घ्यायची परत शक्यता आहे. डोजी म्हणजे करेक्शन नव्हे, पण डोजी म्हणजे इनडिसिजन. सो डेली चार्टवर करेक्शन यायची शक्यता आहे. आवरली चार्टवर मात्र करेक्शन येऊन गेलीये आणि नंतर डोजी पडलाय. सो इथं अपवर्ड रिव्हर्सलची शक्यता आहे किंवा हा डाऊन ट्रेंड खाली कंटिन्यू व्हायची पण शक्यता आहे. 15 मिनिट चार्टवर मात्र डाऊन ट्रेंड पूर्ण एवढा झाला, 2-4 डोजी टाकले आणि ट्रेंड रिव्हर्स होऊन ही बुलिश कॅन्डल शेवटच्या 15 मिनिटात टाकलेली आहे. 8 मिनिट चार्टवर पण ऑलमोस्ट सेम पोझिशन आहे. 3 बुलिश कॅन्डल टाकलेल्या आहेत. ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे अपवर्ड. पण हे जे MA55 आहे तिथं काय करतोय निफ्टी ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. इव्हन 15 मिनिटला सुद्धा MA55 डाऊन आहे, त्यामुळे तिथं ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. 5 मिनिटाला MA55 पासून पर्यंत येऊन 1 2 3 4 5 6 वेळा MA55 ला टच केले आणि शेवटला डोजी कॅन्डल टाकून निफ्टी थांबलेला आहे. सो 5 मिनिटाला डाऊनवर्ड रिव्हर्सल दिसते. 5 मिनिटाच्या अनालिसिस नुसार निफ्टी खाली यायची शक्यता आहे. 3 मिनिटं MA55 ला क्रॉस केले, पण हे जे 3 डोजी टाकलेत हे टोटल इनडिसिजन दर्शवत आहेत. म्हणजे ह्या लो पासून ह्या हाय पर्यंत जे काय अपट्रेंड झाला 3 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये तो इथं रिव्हर्स व्हायची शक्यता आहे. पण हा जो लो आहे 25,740 त्याच्यापेक्षा हायर लो लावला आणि जर का सपोर्ट घेतला तर तिथून निफ्टी वर जायची दाट शक्यता मात्र आहे. हा लो जर का तोडला तर मग त्याच्या खालचा म्हणजे 25,720 चा लो आहे, तिथपर्यंत ते जाऊ शकतं. आता आपल्या सॉफ्टवेअर मध्ये RSI डाऊन आहे, इंट्राडे डाऊन आहे, बाकी सगळी इंडिकेशन अप आहेत. शॉर्ट टर्मचा जो स्टॉप लॉस आहे तो 25,718 ला प्लेस्ड आहे आणि क्लोज आहे 25,795. म्हणजे स्टॉप लॉस काही फार दूर नाही, आता तो ट्रिगर होऊ शकतो. टर्निंग पॉइंट शॉर्ट टर्मचा जो आहे सेल टर्निंग पॉइंट तो 25,709 ला आहे. तोही काही फार दूर नाहीये, म्हणजे शॉर्ट टर्म सेल कॉल जनरेट होऊ शकतो डेली चार्टवर. आणि इंट्राडे स्ट्रॅटेजी जी आहे ती 25,836 वर जर का निफ्टी गेली तर बुलिश आहे आणि 25,753 च्या खाली गेली तर बेरिश आहे. इंट्राडे स्ट्रॅटेजी VBT प्रमाणे. आता
F&O मध्ये शॉर्ट बिल्टअप बेरिश असं ओपन इंटरेस्ट दाखवतंय, म्हणजे हे पण मंदीचा संकेत देते. MACD डाऊन आहे, इंट्राडे डाऊन आहे, फक्त ट्रेंड अप आहे. त्याचा स्टॉप लॉस फ्युचरचा 25,875 आहे आणि क्लोज 25,952 आहे, म्हणजे हे पण बऱ्यापैकी क्लोज आहे. हे मी 25 नोव्हेंबर 2025 चं कॉन्ट्रॅक्ट लावलेलं आहे, कारण जे आता मरणार आहे ते बघून काय फायदा ना, म्हणून पुढचंच लावलेलं होता. आमच्या नीटगो सेमगो अल्गो सिस्टीम करता ज्या दोन इन्स्ट्रुमेंटची आम्ही निवड केलेली आहे, तर पहिलं आहे 26,300चा कॉल, 25 नोव्हेंबर एक्सपायरी. तर त्याच्यात पण शॉर्ट बिल्टअप बेरीज दाखवत आहे, इंट्राडे डाऊन आहे, पण त्याचं मात्र MACD अप आहे. आणि 25,500चा PE निवडलाय, 25 नोव्हेंबर. त्याचं पोझिशन बिल्टअप बुलिश असं ओपन इंटरेस्ट आहे, इंट्राडे अप आहे, MACD अप आहे, ट्रेंड डाऊन आहे, पण त्याची टर्निंग प्राइस बाय टर्निंग प्राइस 222 आहे आणि क्लोज 168 आहे. म्हणजे 222 जर का काटून ते वर गेलं तर सोमवारी EODला इथं आपल्याला बाय सिग्नल बघायला मिळेल. आता हे कोणत्या बेसिसवर निवडलं, काय केलं, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वैयक्तिकरित्या माझ्याशी संपर्क साधा, म्हणजे हेच दोन का, ते का नाहीत, हे का नाहीत, वगैरे वगैरे, तर त्याच्यावर आपण विस्तृत चर्चा करू शकतो. ओव्हरऑल हे दोन इन्स्ट्रुमेंट जसं आमचं ऑल्गोची सिस्टीम सांगेल तसं काम करत जायचंय. बाकीचं सगळं आतापर्यंत मी सांगितलेला जो अनालिसिस आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे. संपूर्ण अनालिसिस एका पारड्यात आणि आमचा अल्गो एका पारड्यात टाकलं तर नेहमी अल्गोचा पारडाच भारी होतो. आता जरा कमोडिटीवर आपण नजर टाकू. क्रूड ऑइल इंट्राडे शॉर्ट आहे, ओपन इंटरेस्ट स्ट्रेंथनिंग आहे, लॉंग टर्म ट्रेंड डाऊन आहे आणि शॉर्ट टर्म ट्रेंड अप आहे. म्हणजे सगळा मिक्स ट्रेंड आहे, काय होईल ते समजत नाहीये नीटसं. पण ह्या लॉंग टर्म ऍव्हरेजला ग्रीन लाईननं म्हणजे शॉर्ट टर्म ऍव्हरेजनं क्रॉस करण्याच्या जवळ आलेलं आहे. ते जर का मुव्हिंग ऍव्हरेज क्रॉसओव्हर झालं तर क्रूड इथून वर जाईल. गोल्ड मध्ये इंट्राडे डाऊन आहे, MACD डाऊन आहे, लॉंग टर्म अप आहे आणि शॉर्ट टर्म डाऊन आहे. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये गोल्ड मध्ये करेक्शन चालू आहे, पण ती करेक्शन संपल्यावर इथं बघा एम पॅटर्न झाला होता, एम पॅटर्नचा इथपर्यंत इफेक्ट बघायला मिळाला. आता इथे कदाचित डब्ल्यू पॅटर्न होईल. डब्ल्यू पॅटर्न झाला तर तो परत 1,30,524 ही जी व्हॅल्यू आहे इथे जाऊ शकतो. आणि शेवटी सिल्वर मध्ये पण इथे डब्ल्यू पॅटर्न होण्याची शक्यता आहे. इंट्राडे डाऊन आहे, MACD डाऊन आहे, शॉर्ट टर्म डाऊन आहे आणि लॉंग टर्म मात्र अप आहे. गोल्ड आणि सिल्वरचा लॉंग टर्म ट्रेंड हा मात्र अप आहे. तुम्ही अजूनही ही तिन्ही सॉफ्टवेअर घेतलेली नसतील तर ही तिन्ही सॉफ्टवेअर अल्गो सिस्टीम नुसार ताबडतोब आजच बुक करा. त्या तिन्ही सॉफ्टवेअर प्लस अल्गो सिस्टीम आणि त्याची पूर्ण स्ट्रॅटेजी आणि ट्रेनिंग हे फक्त 9,000 रुपयात उपलब्ध आहे. ह्याच्या व्यतिरिक्त त्याला जी काही सॉफ्टवेअर लागतात त्याचे चार्जेस मात्र एक्स्ट्रा ऍज ऍप्लिकेबल. तर आजच तुमच्या घरी हे आणा आणि 31 मार्च 2026 पर्यंत आम्ही जो KTDS चा प्रोजेक्ट हातात घेतलाय, 31 मार्च 2026 पर्यंत KTDS व्हायचंय, तर त्या आमच्या प्रोजेक्ट मध्ये सामील व्हा. आता बऱ्याच लोकांनी मला विचारलं की KTDS म्हणजे काय, तर KTDS हा कोड आहे त्या प्रोजेक्टचा आणि त्या कोडमध्येच त्या प्रोजेक्टचा अर्थ दडलेला आहे. तर ज्याला KTDS हा कोड डिकोड करता येईल तोच बहुधा त्या अर्थाला
जे अनुरूप आहे ते प्राप्त करण्यास पात्र ठरेल. तोपर्यंत धन्यवाद आणि राम राम.